अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी धरेंद्र नंदिनी वरा भुजंगभूषणा सप्तकर नेत्रा लीला विचित्रा तुझिया भानुकोटी तेज अपरिमिता विश्वव्यापक विश्वनाथा रमा माधव प्रिया भूताधिपते अनंता अमूर्तमूर्ती विश्वपते परमानंदा पंचवक्रा परात्परा पंचदश नेत्रा परमपावना पयफेन गात्रा परममंगला परब्रह्मा मंदस्मित वदन दयाळा षष्टाध्यायी अतिनिर्मळा सीमंतिनी आख्यान लीला स्नेहाळा तू वदलासी श्रीधर मुख निमित्त करून तुची वदलासी आपुले गुण व्यासरूपे सुतास स्थापुन रसिक पुराण सांगविसी ऐसे एकता दयाळ वदता झाला श्री गोपाळ विदर्भ नगरी एक सुशील वेदमित्र नामे द्विज होता तो वेदशास्त्र संपन्न त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण वेदमित्रास पुत्र सुगुण सुमेधा नामे जाहला सारस्वत सुत सोमवंत उभयतांचे मित्रत्व अत्यंत दशग्रंथी ज्ञान बहुत मुकोद्वत पुराणे संहिता अरण ब्राह्मण छंद निघंट शिक्षा जाण ज्योतिष कल्प व्याकरण निरुक्त पूर्ण दशग्रंथी ऐसा विद्याभ्यास करिता 16 वर्षे झाली तत्वता दोघांचे पिते म्हणती आता भेटा नृपनाथा वैदर्भासी विद्या दाऊनी अद्भुत मिळवावे द्रव्य बहुत मग वधू पाहुनी यथार्थ लग्ने करू तुमची यावरी ते ऋषीपुत्र विदर्भरायासी भेटले सत्वर विद्याधनाचे भांडार उघडून दाविती नृपश्रेष्ठा विद्या पाहता तोषला राव परी विनोद मांडिला अभिनव म्हणे मी एक सांगेन भाव धरा तुम्ही दोघेही नैषधपुरीचा नृपनाथ त्याची पत्नी समंतिनी विख्यात मृत्युंजय मृडानी प्रित्यर्थ दाम्पत्य पूजा करी बहु तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी होऊनी जावे ऐशणी दिव्य अलंकार बहुत धनी पूजील तुम्हा कारणे तेथोनी यावे परतून मग मीही येईन यथेष्टधन माता पिता गुरु नृप वचन कदा अमान्य करू नये तो बोलती दोघे किशोर हे अनुचित कर्म निंद्य फार पुरुषास स्त्री वेश देखता साचार सचैल स्नान करावे पुरुषासी नारी वेश देखता पाहणार जाती अदपाता वेश हो घेणारही तत्वता जन्मोजन्मी स्त्री होय यह परस्त्री कर्म अनुचित तैसेची शास्त्र बोलत त्याही वरी आम्ही विद्यावंत धन अमित मिळवू आमची विद्यालक्ष्मी सतेज तो शोऊ अवनीचे भूभुज आमचे नसून चरणांबुज धन देती प्रार्थुनिया पंडिताची विद्या माय सदुनी विद्या अकाळी फळदायिनी विद्या कामधेनू सांडोनी निंद्य कर्म न करू कदा मात्या पित्याहून विद्या आगळी संकटी प्रवासी प्रतिपाळी पृथ्वीचे प्रभू सकळी देखोनिया जोडती कर विद्याहीन तो पाषाण देख जिताची मृत तो शतमूर्ख त्याचे निपहावे मुख जननी व्यर्थ श्रमविली राव म्हणे दोघा लागून माझे मान्य करावे एवढे वचन परमसंकट पडले म्हणून अवश्य म्हणती ते दवा राये वस्त्रे अलंकार आणूनी एकासी स्त्री वेश देऊनी सोमवारी यामिनी माझी जाण पूजा समयी पाठवले जे सकळ प्रमदांची ईश्वरी जिची प्रतिमा नाही कुंभिनीवरी जीव देखोनी नृत्य करी पंचक्षर प्रीतीने रंभा उर्वशी चातुर्य खानी परी लज्जा पावती जिस देखोनी रेणुका जानकी श्रीकृष्ण भगिनी उपमा शोभे जेसी तिने हे दंपत्य देखोनी कृत्रिम पाहुणी हासे मनी परी भावार्थ धरुणी चातुर्य खानी हरभावनी बनवणी पूजित अलंकार वस्त्रे यथेष्ट धन षड्रस अन्य देत भोजन शिवगौरी म्हणून नमस्कार करुणी बोळवी जाता ग्राम पंत बलक्षुन पुढे भ्रतार मागे कामिनी नाना विकार चेष्टा भाषणे भूत बोले तयासी म्हणे आहे हे एकांत वन वृक्ष लागले निबिड सगन मी काम नळे करून गेले आहाळून प्राणपती तू वर्षोनी सुरत मेघ शीतळ करी ममांग मी नितंबिनी झाले अभंग जवळी पाहे येऊनिया तो म्हणे का चेष्टा करिसी विशेष फेडी वस्त्र होय पुरुष विनोद करिसी आसपास हस्ती लोकमार्गीचे तव ते कामे होऊन मूर्छित मेदिनीवरी अंग टाकीत म्हणे प्राणनाथा धावत त्वरित करी शांत कामज्वराते
तो परतोनी आलास वेग, म्हणे हे नसते काय मांडले सोंग, आम्ही गुरुबंधू निसंग, ब्रह्मचारी विद्यार्थी एरी म्हणे बोलसी काय, माझे अवयव चाचपोनी पाहे, गेले पुरुषत्व लवला आहे, भोगी येथे मजाता, हाती धरुनी तयासी, आडमार्गे नेले एकांतासी, वृक्ष गेले गगनासी, पल्लव भूमीसी पसरले, साल तमाल देवदार, अमर कदंबाही तरुवर, त्यावनी नेऊनी सत्वर, म्हणे शंका सांडी सर्वही, मी स्त्री तू भ्रतार निर्धार, नाही येते दुसरा विचार, एरू म्हणे हे न घडे साचार, आम्ही गुरुबंधू, शास्त्र पडलासी सकळ, त्याचे काय हेची फळ, परत्र साधन सकृत निर्मळ, विचार करुनी पाहे पा, आधीच स्त्रीवरी तारुण्य, परम निर्लज एकांतवन, मिठी घाली गळा धावून, देत चुंबन बळेही, घेऊन या त्याचा हात, म्हणे पाहे हे पयोदर कमंडलूत, तव तो झिडकारुणी मागे सारित, नसता अनर्थ करू नको, धन्य धन्य ते पुरुषजनी, परयोषिता एकांतवनी, सभाग्य सदन तरुणी, प्रार्थिता मन चळेना, वृत्तीस नव्हे विकार, तरी तो नर केवळ शंकर, त्या पाशी तीर्थे समग्र, येऊनी राहती सेवेसी, जनरहित घोरवणी, द्रव्यगट देखिला नैनी, देखता जाय आसोंडोनी, तरी तो शंकर निर्धारे, सत्यवचनी सत्कर्मी रत, निगमागम विद्यामुखोद्वत, इतके असोनी गर्वरहित, तरी तो शंकर निर्धारे, आपण देखता वर्म काढोनी, निंदक विंदिती वाग्बाणी, परिखेदरहित आनंदमनी, तरी तो शंकर निर्धारे, दुसरी याचे कटुदोष गुण, देखे एके जरी अनुदिन, परी ते मुखास नाणी नेलिया प्राण, तरी तो शंकर निर्धारे, न दिसे स्त्री पुरुष भाव जाण, गुरुरूप पाहे चराचर संपूर्ण, न सांगे आपले सकृत तपदान, तरी तो शंकर निर्धारे, पैल मूर्ख हा पंडित, निवळ देणे समान पाहत, कीर्ती वाढवावी नावडे मनात, तरी तो शंकर निर्धारे, अभ्यासिले न मिरवी लोकात, शिष्य करावे हा नाहीत हेत, कोणाचा संग नावडे आवडे एकांत, तरी तो शंकर निर्धारे, विरोनी गेल्या चित्तवृत्ती, समाधी अखंड गेली भ्रांती, अर्थ बुडालिया नाही खंती, तरी तो शंकर निर्धारे, श्रीधर म्हणे ऐसे पुरुष, ते ब्रह्मानंद परमहंस, त्यांच्या पायीच्या पादुका निशेष, होनी राहावे सर्वदा, वेद मित्र पुत्र साधू परम धैर्य शस्त्रे निवटोनी काम, म्हणे ग्रामास चला जाऊ उत्तम, विचार करू या गोष्टीचा, ऐसे बोलूनी सारस्वत पुत्र, स्त्री रूपे सदना आणिला सत्वर, श्रुत केला समाचार, गत कथार्थ वर्तला जो, सारस्वते मांडीला अनर्थ, रायाजवळी आला वक्षस्थळ बडवीत, म्हणे दुर्जना तुवा केला घात, हत्या करीन तुझवरी, वेदशास्त्र संपन्न एवढाच पुत्र मज लागून, अरे तुवा निर्वंश केला पूर्ण, काळे वदन झाले तुझे, विदर्भ अधोगत मुख पाहत, म्हणे कृत्रिम केली झाले सत्य, शिवमाया परम अद्भुत, गटित कर्तृत्व तिचे, राये मिळवूनी सर्व ब्राह्मण, म्हणे सतेज करा अनुष्ठान, व्हावे असे पुरुषत्व आणून, तरीच धन्य होईन मी, विप्र म्हणती हे ईश्वरी कळा, आमुचेनी न पालटे भूपाळा, तेव्हा विदर्भ रावत ये वेळा, आराधिता झाला देवी ते, भवन मांडिले दुर्धर, राव सप्तदिन निराहार, देवी प्रसन्न झाली म्हणे मागवर, मग बोले विदर्भ तो, म्हणे हा सोमवंत स्त्रीवेश, यासी पुन्हा करी पुरुष, देवी म्हणे ही गोष्ट निशेष, न घडे सहसा कालत्री, निस्सीम पतिव्रता सीमंतिनी, परमभक्त सद्गुण खानी, तिचे कर्तृत्व माझेनी, न मोडावे सहसाई, या सारस्वतासी दिव्यनंदन, होईल सत्यवेद परायण, ईस सुमेधा वर जाण, लग्न करुनी देईजे, देवीच्या आज्ञे करून त्यासीच दिदले लग्न करून, अंबिकेचे वचने जाण, पुत्र झाला सारस्वता, धन्य समंतिनीची शिवभक्ती, उपमा नाही त्रिजक्ती, जिचे कर्तृत्व हेमवती, मोडू न शके सर्वथा, सुत म्हणे एका सावधान, अवती नगरीत एक ब्राह्मण, अत्यंत विषयी नाम मदन, शृंगार सुगंध माल्यप्रिय, पिंगला नामे वेश्याविख्यात, तिसी झाला सदासत, सांडोनी ब्रह्मकर्म समस्त, माता पिता त्यागली, धर्मपत्नी टाकोनी दुराचारी, तिच्याच घरी वास करी, मद्य मांस रत्र, अहोरात्री, काम कधर्मी लोळत, करावया जगदुद्धार, आपणची अवतरला शंकर, कृषभ नामे योगीश्वर, होनी विचरत महीवरी, आपुले जे जे निर्वाण भक्त, त्यांची दुःखे संकटे निवारित, पिंगलेच्या सदना अकस्मात, पूर्व पुण्यास्तव पातला,
तो शिव योगींद्र दृष्टी देखून दोघेही धावती धरती चरण षोडशोपचारे करून सप्रेम होऊन पूजिती शुष्क सुपक्व सिग्न विदग्ध चतुर्विध अन्ये उत्तम स्वाद भोजन देऊनी बहुविध अलंकार वस्त्रे दिदली करून या दिव्यशेष निजविलिता शो तो शिवयोगी राज तळहाते मर्दिती दोघे चरणांबुज सुवर्णाग्रज उदय होतो यम निशी क्रमोनी जाण शिवयोगी पावला अंतर्धान दोघे म्हणती उमारमण देऊनी दर्शन गेला अम्मा मग पिंगला आणि मदन कालांतरी पावली मरण परी गाठीस होते पूर्वपुण्य शिवयोगी पूजनाचे दाशार्ह देशीचा नृपती वज्रबाहू नामे विशेष कीर्ती त्याची पट्टराणी नामे सुमती जेवी दमयंती नळाची तो मदन नामे ब्राह्मण तिच्या गर्भी राहिला जाऊन सिमंतिनीच्या पोटी कन्यारत्न पिंगला वेश्या जन्मली कीर्ती मालिनी तिचे नाव पुढे कथा एका अभिनव इकडे सुमतीचे पोटी भूदेव असता विचित्र वर्तले तिच्या सवती होत्या पार ती पट्टराणी इस होईल पुत्र त्यासी तिस विषदुर्धर गर्भिणी असता घातले तिस तत्काळ व्हावा मृत्यू परिरोग लागला झाली प्रसूत विष अंगावरी फुटले बहुत बाळकासहित जननीच्या शते पडली झाले व्रण रक्त पू गळे रात्रंदिन राये बहुत वैद्य आणून औषधे देता बरे नोहे रात्रंदिवस रडे बाळ सुमती राणी शोके विवळ मृत्यूसी नोहवे व्यथा सबळ बरी नव्हेची सर्वथा लेकरू सदा करी रुदन रायासी निदान लागे रात्रंदिन कंटाळाला मग रथावरी घालून घोर काननी सोडली जेथे मनुष्याचे नाही दर्शन वस्ती व्याघ्र सर्प दारुण सुमती बाळकडे घेऊन सव्य अपसव्य हिंडतसे कंटक पाषाण रुतती चरणी मूर्छा येऊनी पडे धरणी आक्रंदे रडे परे न मिळे पाणी व्रणे करुणी अंग तिडके म्हणे जगदात्मा कैलासपती जगद्वंद्या ब्रह्मानंद मूर्ती भक्त वज्रपंजरा तुझी कीर्ती सदा गाती निगमागम जय जय त्रिदोष शमना त्रिनेत्रा जगदुंकुर कंदा पंचभक्त्रा अजिता पयप्फे नगात्रा जन्मयात्रा चुकवी का अनादि सिद्धा अपरिमिता माया चक्र चालका सद्गुण भरिता विश्वव्यापका गुणातीता धावाता जगद्गुरु ऐसा धावा करती सुमती तव वनी सिंह व्याघ्र गर्जती परम भयभीत होऊनी चित्ती बाळासहित शीती पडे श्रावण रीत नये नेऊने वनी सांडिले उर्वी गर्भरत्न की वीर सेन स्नुषा घोर कानन पती वियोगे सेवी जैसे सुमतीची करुणा ऐकून पशुपक्षी करिता ती रुदन धरणी पडता मूर्छा येऊन वृक्ष पक्षी छाया करिता ती चंचू भरून या जळ बाळावरी शिंपती वेळोवेळ एकी मधुर रस आणून स्नेहाळ मुखी घालून तोषबद्धी वनगायी स्वपुच्छ्वे करुणी वारा घालिती वृक्षिती जननी असो यावरी ते राजपत्नी हिंडता पूर्व वर्तले तो वृषभभार वणिक घेऊन पंथे जाता देखी नेहमी त्याची संगे करुणी वैश्यनगरा पातली तेथील अधिपती वैश्यसाचार त्याचे नाम पद्माकर परम सभाग्य उदार रक्षक नाना वस्तूचा तेने सुमतीस सर्व वर्तमान पुसले तू कोठील कोण तिने जे वर्तले मुळीहून श्रुत केले तयाते ते ऐकून पद्माकर त्याचे अश्रुधारा स्त्रवती नेत्र श्वासोच्छ्वास टाकून घोर गती थोर कर्माची म्हणत असे व पहा वज्रबाहूची पट्टराणी पतिव्रता अवनीची स्वामिनी अनाथा परिखिंडे वनी दीनवदन आली तेथे मग पद्माकर म्हणे सुमती तू माझी धर्मकन्या निश्चिती शेजारी घर देऊनी अहोरात्री परामर्श करीत ती येता बहुत वैद्य आणून देता झाला रसायन केले बहुत प्रयत्न परिव्याधी न राहायची मग सुमती म्हणेत आता श्री शंकर वैद्य न होता कोणासही ही व्यथा बरी न होय कल्पांती असो पुढे व्यथा होता कठीण गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करी दीनवदन म्हणे रत्न गेले माझे पद्माकर शांतवी भोवतारीती नगर जन मिळाले सभोवती तो निशांती उगवला गभस्ती तेवी शिवयोगी आला तेथे जैसे दुर्बलाचे सदन शोधित चिंतामणी अकस्मात की शुद्धेने प्राणदात तो शिराब्दी पुढे धावीन नेला पद्माकरे धरिले चरण पूजिला दिव्यासनी बैसवून त्यावरी सुमती प्रति दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला म्हणे वत्से सुमती एक का हो रडसी करसी शोक तुझे पूर्वजन्मीचे पती पुत्रजनक कोटे आहेत सांगपा आलीस 84 लक्ष योनी फिरित तेथीचे स्वजन सोयरे आप्त
आले कोठून गेले कोठे त्वरित, सांगे मजपाशी वृत्तांत हा. तू नाना योनी फिरसी, पुढेही किती फिरे घेसी, कोणाचे पुत्र तू का रडसी, पाहे मानसी विचारुनी. शरीर धरावे जाजावरणी, त्याता कुलाभिमाने नाचती प्राणी, परी आपण उत्पन्न कोठूनी, ते विचारुनी न पाहती. त्वा पुत्र आणिला कोठून, कोण्या स्थळा गेला मृत्यू पाहून, तू आणि हे अवघे जन, जातील कोठे कवण्या देहा. आत्मा शिव शाश्वत, शरीर क्षणभंगुर नाशवंत, तरी तू शोक करसी व्यर्थ, विचारून मनी पाहे पा. आत्मा अविनाशी शाश्वत, तो नव्हे कोणाचा बंधुसुत, शरीराकारणे शोक करसी व्यर्थ, तरी पडले प्रेत तुझ फडे. जळी उठती तरंग अपार, सवेची फुटती क्षणभंगुर, मृगजळाची मिथ्या समग्र, तरी बुडबुडे सत्य कैसेनी. चित्रींच्या वृक्ष छाये बैसला कोण, चित्राग्नीचे कोणाचे जाळिले सदन, तेथे गंगा लिहिली सहित मीन, कोण वाहुनी गेला तेथे. वंद्यासुते द्रव्य आणून, भीष्मकन्या मारुतीस देऊन, गंधर्व नगरीचे वराडे आणून, लग्न कोणी लाविले, वाऱ्याचा मंडप शिवून, कथा दोरे बांधितला आवळून, शुक्तिकार जताचे पात्र करून, पुष्पे कोणी भरियेले, कासवीचे घालून घृत, मृगजळीचे मीन बाप पाजळती पोत, ते चरणी नुपुरे बांधोनी नाचत, जन्मांत पाहत बैसले, अहिकर्णीची कुंडले हिरोनी, चित्रींचे चोर आले घेऊनी, हा प्रपंच लटिका मुळी होनी, तो साच कैसा आणा जाणावा. मुळीच हे लटके अशाश्वत, त्याचा शोक करणे व्यर्थ, क्लेश तरुचे उद्यान समस्त, शरीर हे उद्भवले सकल रोगांचे भांडार, कृमी कीटकांचे माहेर, की पापाचा समुद्र, की अंबर प्रांतीचे, मूत्र श्लेम मांस रक्त, अस्थींची मोळी चर्मवेष्टित, मातेचा विटाळ पितृरेत, अपवित्र असत्य मुळीच हे. ऐसे हे शरीर अपवित्र, ते पशुमूत्रे झाले पवित्र, शूरे मूर्धज छेदिले समग्र, इतुकेनी पावन केवी होय. शरण न जाती देशिका प्रती, तरी कैसेनी प्राणी तरती, कल्पकोटी फेरे घेती मुक्त होती कधी हे. सुमती तू सांगे सत्वर, तुझे जन्मजन्मीचे कोटे आहेत भ्रतार, अवघा हा मायापूर सावध सत्वर होई का. जयाचे हे सकळ लेणे, मागता देता लाजिरवाणे, तनुगर बांधिले त्रिगुणे, पांचवासे आणोनिया याचा भरोसा नाही जाणं, केदवा लागेल न कळे अन्न, की हे झाले वस्त्र जीर्ण, ऋणानुबंध तवतंगे, मिथ्या जैसे मृगजळ, की स्वप्नीचे राज्य ढिसाळ, आहा पाणी पापी सकळ, धन धान्य पुत्र इच्छिते, गंगे माझी काष्टे मिळती, एकवट होती मागुती बिघडती, तैसी स्त्री पुरुष बोली जेती, खेळ मुळीच असत्य हा. वृक्षावरी पक्षी येती, किती एक बैसती किती एक जाती, आणि क्या तुरुवती बैसती, अपत्य जैसी जानपा, पथिका वृक्षात तळी बैसत, उष्ण सरलिया उठून जात, सोयरे बंधू आपतर, तैसेचे जाण निर्धारे, मायामय प्रपंच वृक्षी, जीव शिव बैसले दोन पक्षी, शिव सावधान सर्वसाक्षी, जीव भक्षी विषय फळे, ती भक्षिताच भुलोनी गेला, आपण आपणास विसरला, ऐसा अपरिमित जीव भ्रमला, जन्म मरण भोगीतसे, त्या माझी एकदा पुण्यवंत, सद्गुरुशी शरण रिगत, मग तो शिव होऊनी भजत, शिवा लागी अत्यादरे, ऐसे एकता दिव्य निरूपण, पद्माकर सुमती उठून, अष्टभावे दाटून, वंदिती चरण तयाचे, म्हणते एवढे तुझे ज्ञान, काय एक न करिसी इच्छे करून, तू साक्षात उमारमण, भक्त रक्षका धावलासी, मग मृत्युंजय मंत्र राजयोगी, सुमती सांगे शिवयोगी, मंत्रुनी भस्म लाविता अंगी, व्यतारहित झाली ते, रंभा उर्वशी होऊन वहिले, दिव्य शरीर तिचे झाले, मृत्युंजय मंत्रे भस्म चर्चिले, बाळ उठले तत्काळ, व्रण व्यथा जावोनी सकळ, 32 लक्षणी झाला बाळ, मग शिव ध्यान उपासना निर्मळ, सुमती बाळ उपदेशिले, परिस झगडता पूर्ण, लोह तत्काळ होय सुवर्ण, तैसी दोघे दिव्यरूप जाण, होती झाली ते काळी, आश्चर्य करी पद्माकर, म्हणे धन्य गुरु धन्य मंत्र, काळ मृत्यू भय अपार, त्यापासून रक्षे गुरुनाथ, गुरुचरणी रत होती सदा, त्यांसी कैची भव भय आपदा, धनधान्यासी नाही मर्यादा, भेद खेदा वारिले, बाळचरणावरी घालोनी, सुमती लागे सप्रेम चरणी, म्हणे सद्गुरु तुझवरुनी, शरीर सांडणे हे माझे, या शरीराच्या पादुका करून, तुझी या दिव्य चरणी लेवविन, तरी मी नव्हे उत्तीर्ण, उपकार
उपकार तुझे गुरुमूर्ती. मग शिवयोगी बोलत, आयुरायोग्य ऐश्वर्य अद्भुत तुझी या पुत्रासी होईल प्राप्त. राज्य पृथ्वीचे करील हा, त्रिभुवन भरी होईल कीर्ती. निजराज्य पावेल फुडती. भद्रायू नाम निश्चिती, याचे ठेविले मी दान. थोर होय तो भद्रायू बाळ, तव वरी क्रमी येथेची काळ. मृत्युंजय मंत्र जप त्रिकाळ, निष्ठा धरुनी करीत जा. हा राजपुत्र निश्चित लोकांत प्रकटो नेदी मात. हा होईल विद्यावंत चतुष्षष्टी कळा प्रवीण. ऐसे शिवयोगी बोलून पावला तेथेची अंतर्धान. गुरुपदांबुज आटवून सुमती सद्गत क्षणाक्षणा. पद्माकरासी सुख अत्यंत सुनय पुत्राहुनी बहुत. भद्रायू त्यासी आवडत सदा पूर्वीत लाड त्याचा. पद्माकरे संपत्ती वेचून दोघांचे केले मेखला बंधन. दोघांशी भूषणे समान केली संपन्न वेदशास्त्री. 12 वर्षाचा झाला बाळ धीर गंभीर परमसुशीळ. मातेच्या सेवेसी सदाकाळ जवळी तिष्ठत सादर. पदरी पूर्व सुकृताचे पर्वत. शिवयोगी प्रकटला अकस्मात. सुमती भद्रायू धावत पाय झाडीत मुक्तकेशी. नय नोदके चरण क्षालन. केशवसने पुसिले पूर्ण. जे सुगंध भरीत जाण. स्नेहतेची लाविले वारंवार करीती प्रदक्षिण. दाटली अष्टभावे करून षोडशोपचारे पूजन. सोहळा करीती अपार स्तवन करीतसे तेव्हा सुमती तुझी या प्रसादे करून मी पुत्रवंती. यावरी भद्रायुसी नीती शिवयोगी शिकवितसे. श्रुती स्मृती पुराणोक्त पाही. धर्मनीती वर्तत जाई. माता पिता गुरुपाई निष्ठा असो दे सर्वदा. गोभूदेव प्रजापाळन सर्वाभूती पाहवा उमारमण. वर्णाश्रम स्वधर्माचरण. 6 माई न सांडावे. विचार केल्या वासुनिया सहसा न करावी आनक्रिया. मागे पुढे पाहून या शब्द बोलावा कुशलत्वे. काळ कोण मित्र किती कोणी द्वेषी. शत्रू किती आय काय व्यय किती. पाहावे चित्ती विचारून या. माझे बळ किती काय शक्ती. आपुले सेवक कैसे वर्तती. यशकी अपयश देती पाहावी चित्ती विचारून. अतिथी देव मित्र स्वामी वेद अग्निहोत्र. पशु कृषी धन्न विद्या सर्वत्र. घ्यावा समाचार शंषणा. लेकरू भार्या हरिदास सदन गृह वार्ता रोग विशेष. येथे उपेक्षा करती निशेष. हानी क्षणात होत पे. ज्या पंते गेले विद्वज्जन. आपण जावे तोची पंथ लक्षुण. माता पिता गुरुनिंदा दान प्राणांतीही न करावे. वैश्वदेव समयी अतिथी आली या. त्यासी न पुसावे याती. अन्न वस्त्र सर्वाभूती द्यावे प्रित्यर्थ शिवाची या. परोपकार करावा पूर्ण परपीडा न करावी जाण करावे. गो ब्राह्मण रक्षण सत्य सुजाण म्हणती तया. निंदावाद टाकोनी सर्वदा की जे शिवस्मरण. तेच म्हणावे मौन शिवसेवन. तपथोर परदारा आणि परधन. हे न पाहावे जेवी व मन. करावे शास्त्र श्रवण शिवपूजन. यथाविधी स्नान होम जपाध्यन धयन. पंचयज्ञ गोवी प्रसेवन श्रवण मनन. निजध्यास पूर्ण अनालस्ये करावी. सुरत निद्रा भोजन येथे असावे प्रमाण. दान सत्कर्म अभ्यास श्रवण आळस येथे न करावा. कामपूर्ण धर्मपत्नीसी निषिद्ध जाण. पर योशी तेसी क्रोधे दंडावे. शत्रुसी साधू विप्रांसी नमिजे सदा. द्वेषी यांसी धरावा मद. संत भक्तांसी नम्रता अभेद. संसार रिपुसी मत्सर प्रसिद्ध असावे निर्मत्सर. सर्वाभूती दुर्जनासी दंभ दाविजे. भल्याचे पदरज वंदिजे. अहंकारे पृथ्वी जिंकिजे. निरहंकार द्विजासी. वाचा सावध शिवस्मरणी. पाणी सार्थक दाने करुणी. पादपावन देवालय गात्रा गमनी. नित्य शिवध्यानी बैसावे पुराण श्रवणी. स्तोत्र सादर त्वचा संत आलिंगनी. पवित्र सार्थक शिवध्यानी. नेत्र जिव्हेने स्तोत्र वर्णावे. शिवनिर्माल्य वास घेईजे पुराणी. ध्येय रीती इंद्रिये लावावी भजनी. दीनानाथ अज्ञान देखोनी. तयावरी कृपा कीजे ईश्वरी. प्रेम संतांसी मैत्री. देवांचे द्वेषी त्याची उपेक्षा करी. अयुक्त निद्रा युक्ताहारी. मृगया करी परमनीतीने. अतिविद्या अति मैत्री. अतिपुण्य अतिस्मृती. उत्साह धैर्य दान धृती वर्धमान असावी. आपुले वित्त आयुष्य गृहछिद्र. मैथुन औषध सकृत मंत्र. दान मान अपमान ही सर्वत्र. गुप्त असावी जाणीजे. नष्ट पाखंडी षटधूर्त. पिशून तस्कर जार पतित. चंचळ कपटी नास्तिक अनृत्त. ग्राम्य सभेसी नसावे. निंदक शिवभक्ती उच्छेदक मद्यपानी. गुरु तल्पक मार्गपीडक कृतघ्न धर्म लोपक. त्यांचे दर्शन न व्हावे. दारा धन आणि पुत्र यांची आसक्त
आसक्त नसावे, अणुमात्र अलिप्तपणे संसार करोनी आसक्त असावे. बंधू सोयर शशूर स्वजन यांशी स्नेह असावा साधारण. भलता विषय देखून आसक्ती तेथे न करावी. करावे रुद्राक्ष धारण, मस्तकी कंठी दंडित करभूषण. गेलिया प्राण शिवपूजन, सर्वताही न सांडावे. शिवकवच सर्वांगी लेऊ शिकवी, शिवयोगी भस्म चर्चिता रणरंगी. शास्त्रार्थ बाधा न होय, काळ मृत्यू भयापासून. रक्षे मृत्युंजय औपासन, आतताई मार्गग्न ब्रह्मग्न त्यासी जीवे मारावे. सोमवार व्रत शिवरात्र प्रदोष विधियुक्त आचरावे. विशेष शिवहरी कीर्तन निर्दोष सर्व सांडूने ऐकावे. महापर्व कुयोग श्राद्धदिनी व्यतिपात वैधृती संक्रमणी न पर्वतावे. मैथुनी ग्रहणी भोजन न करावे. सत्पात्री देता दान होय ऐश्वर्य वर्धमान. अपात्री दाने दारिद्र्य पूर्ण. शस्त्रप्रमाण दाने जे वेदशास्त्र पुराण कीर्तन गुरु ब्राह्मण मुखे करावे श्रवण. दान दिल्याचे पाळन करिता पुण्य त्रिगुण होय. अपूज्याचे पूजन पूज्य त्याचा अपमान. तेथे भय दुर्भिक्ष मरण होते जाण विचारे. महाडोई उडी घालणे, महापुरुषाशी विग्रह करणे, बलवंताशी स्पर्धा बांधणे ही द्वारे अनर्थाची. दाने शोभे सदा हस्त कंकण मुद्रिका भार समस्त. श्रवणी पडले कुंडिले काय व्यर्थ. श्रवण सार्थक श्रवणेजी. ज्याची वाचा रसवंती भार्या रूपवती सती. औदार्य गुणसंपत्ती सफळ जीवित्व तयाचे देईन अथवा नाही सत्य. हे वाचेसी करावे व्रत. विद्यापत्र येती अमित सद्य दान त्यादी जे. विपत्ती काळी धैर्य धरी वादी जयवंत वैकुरी. युद्धा माझे पराक्रम करी याचकांसी पुष्टी न दाविजे. ब्राह्मण मित्र पुत्रा समवेत तेच भोजन उत्तम यथार्थ. गज तुरंगा सहित पंत जालणे तेची श्रेष्ठ होय. ज्या लिंगाचे नाही पूजन तेथे साक्षेपी पूजा करावी जाऊन. अनाथ प्रेत संस्कार जाण करणे त्या पुण्यासी पार नाही. ब्रह्मद्वेषा एवढे विशेष मारक नाही सदा कदा विष. सत्समागम रात्रंदिवस तुच्छ सुधारस त्यापुढे. प्रतापैन व्हावे संतप्त परसौख्ये. हर्षभरित सद्वार्ता एकता सुखात तोची भक्त शिवाचा. पाषाण नाम रत्न व्यर्थ. 4 रत्ने आहे पृथ्वीत. अन्न उदक सुभाषित. औदार्य रत्न चौथेपे. वर्म कोणाचे न बोलावे. सद्भक्ताचे आशीर्वाद घ्यावे. भाग्याभाग्य येत सबावे. स्वधर्म ध्रुव न ढळावा. पूर्वविरोधे विशेष त्याचा न धरावा विश्वास. गर्भिणी पाहे गर्भास तेवी प्रजा पाळिका. गुरु आणि सदाशिव त्यासी यासी न करावा भेदभाव. भाग्य विद्या गर्भ सर्व सोडोनी द्यावा जाणबा. नराची शोभा स्वरूप पूर्ण. स्वरूपाचे सद्गुण आभरण. गुणांचे अलंकार ज्ञान. ज्ञानाचे भूषण क्षमाशांती. कुलशील विद्याधन राज्य तप रूप यौवन या अष्टमेधे करून मन भुलवून द्यावे. ऐसा नाना परी शिवयोगी बोधिता झाला भद्रायू लागी. हे नीती एकता जगी साकडे न पडे सर्वता. 7वा अध्याय गिरी कैलास. यावरी वास्तव्य करी उमाविलास. पारायण प्रदक्षिणा करीती विशेष. निर्दोष यश जोडे तया. की हा अध्याय हिमाचल भक्ती भवानी कन्या वेल्लाळ. तिसी वरोनी पयफेन धवल श्मश्रूर गृही राहिला. पुढील अध्यायी कथासुरस शिवयोगी द्या करीत भद्रायुस ब्रह्मानंद निषिदिवस. श्रवण करोनी विद्वज्जन. भव गज विदारक मृगेंद्र. श्रीधर वरद आनंद समुद्र. तो शिव ब्रह्मानंद यतींद्र. तो जगद्गुरु जगदात्मा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जनाखंड. 7माध्याय गोड हा. श्री सांब सदाशिवार्पण मस्तु. कृष्ण मी नमः. कृष्ण मी नमः. कृष्ण मी नमः.